नमस्कार. नमस्कार. आज तारीख आहे 8 मार्च 2024. आज महिला दिन आहे. आज महिला दिन असल्यामुळे थोड्या वेगळ्या पद्धतीत पण माणूस म्हणून ज्या काय माझ्या भावना आहेत, माझे जे काही विचार आहेत, ते मी इथे आज प्रकट करतोय छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून पटापट वाचनाचाच कार्यक्रम करतो मी. तर मला एक म्हणायचं आहे, मी बाळाराणी. मला जन्माला कोणी घातलं, त्या पुरुषाने घातलं नाही, एका महिलेनेच घातलं, म्हणजे माझी आई. ज्या आईच्या पोटात, ज्या महिलेच्या पोटात आम्ही पुरुष असो की स्त्री असो, तिच्या उदरात राहतो. 9 महिने 8 महिने उदरात राहून नंतर आमचा जन्म होतो. त्याच्यामुळे अशा आई वर्गाच्या, ज्यांनी आम्हाला चांगले संस्कार दिले, अशा माझ्या आईला हा व्हिडिओ मी समर्पित करतोय. आणि ह्या आई वर्गाच्याच वेदना पण काय आहेत, त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज महिला दिनी मी प्रकट करतोय. मित्र, आज सर्व ठिकाणी, देशभरातच म्हटलात तरी चालेल, महिला दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार. बरेच व्यासपीठं आज सजतील, बरेच कॉर्पोरेट कार्यक्रम होतील महिला दिनाचे औचित्य साधून. पण हा व्हिडिओ करत असताना महिला दिनच मी साजरा करतोय. पण ह्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मला असं एक सांगायचं आहे, ते म्हणजे आज महिलाच महिलावर अन्याय करतात, तेव्हा हा महिला दिन कसा तुम्ही साजरा करणार? हा माझ्या समस्त महिलांना, ज्या महिलांच्या चळवळीसाठी, महिलांच्या न्याय हक्कासाठी काम करतात, त्यांना हा माझा प्रश्न आहे. आता कोणताही प्रश्न किंवा कोणताही सवाल उपस्थित करण्यामागे माझा वैयक्तिक आकस नसतो. सामाजिक हेतू ठेवतो, माणुसकीची भावना ठेवतो आणि कोणतेही मी सवाल जाहीरपणे मी विचारतो. विषय असा आहे की महिलांवर अन्याय करतात, तेव्हा काय घडतं, काय नाही, असे बरेच किस्से तुम्ही आजूबाजूला पाहत असाल. मग आज महिला दिनी महिलांनी काय शपथ घेतली पाहिजे, कोणत्या महिलेने काय शपथ घेतली पाहिजे? मी तर म्हणतो, जिच्यावर खरंच अन्याय झालाय. अन्याय 2 प्रकारचे असतात, खरं अन्याय होणं आणि खोटा अन्याय होणं. आता अन्याय खोटा नसतो, अन्यायच असतो. पण अन्याय झालाच नाही आणि झाला असं सांगून जेव्हा तक्रारी दाखल होतात, तेव्हा तो एका महिलेने दुसऱ्या महिलेवर केलेला अन्याय असतो. आता काही केसेसमध्ये बोलायचं झालं तर मी विषयांतर करेन आणि मी एवढंच सांगेन, काय मला बोलायचं ते मी पुढच्या व्हिडिओत बोलतो. मला एकच सांगायचं आहे की मी एक पत्र दिलेलं, त्यावेळीचे जिल्हा पोलीस अधीक्षक जे होते त्यांना एक मी पत्र दिलेलं. त्याच्यात मी असा विषय म्हटलेला की पुरुषांना वाचवा अभियान अंतर्गत जे पत्र दिलेलं, त्याचा विषय होता पुरुषांना वाचवा अभियान अंतर्गत. मी दिनांक 2/7/2018 रोजी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, त्यावेळीच्या 2018 साली होते त्यावेळीचे, त्यांना मी हे पत्र दिलेलं. त्या पत्रावर तातडीने अधीक्षक कार्यालयाकडून कारवाई पण झाली होती. त्या पत्रातला विषय होता तो आज फक्त मी इथे वाचून दाखवतो. बाकी काय म्हणायचं मी पुढच्या व्हिडिओत सांगतो. तर विषय असा होता, आपले पोलीस दलातील पुरुष कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांचे रक्षण होण्याबाबत. विषय असा होता, आपले पोलीस दलातील पुरुष कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांचे रक्षण होण्याबाबत. हे पत्रच वाचून दाखवतो. महोदय, महिला असल्याचा गैरफायदा घेत स्वतःपेक्षा वरिष्ठ असलेल्या पुरुष अधिकाऱ्याला माझ्या नजरेसमोर त्यांच्या शासकीय कामात अडथळा करणाऱ्या कुडा पोलीस स्टेशनमधील त्या दबंग महिला अधिकाऱ्यांची आपल्याकडून सखोल चौकशी व्हावी. तसेच महिला असल्याचा गैरफायदा घेत नाहक सर्वसामान्यास मानसिक त्रास देऊ पाहणाऱ्या त्या 2 महिला अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी.
वरील मी केलेले दोन्ही आरोप चुकीचे सिद्ध झाल्यास माझी सुद्धा सखोल चौकशी करावी. आज दिनांक 2 जुलै 2018 रोजी पासून 15 दिवसाचे आत नेमके दोषी कोण याची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने गंभीर कारवाई करावी, ही समाजहितपर तथा समस्त पुरुष जातीच्या न्याय हक्कांच्या संरक्षणासाठीची नम्र विनंती. सदर बाब आपल्याकडून गांभीर्याने न घेतल्यास भविष्यात सिंधुदुर्गातील पोलीस पुरुष कर्मचारी अधिकारी यांना मोठ्या मनोविकारास सामोरे जाऊन त्यांच्यावर खोटे आरोप होऊन पोलीस दलात कार्य बजावताना त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊन त्यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी येऊ शकते. तरी ही सूचना समस्त पोलीस दलातील पुरुष हितार्थ मी सोशल मीडियावर जाहीर करत आहे. माझी त्याच्यावर खाली सही आहे 2 जुलै 2018 आणि खाली मी म्हटलं आहे स्त्री पुरुष समानता चळवळीचा पुरस्कर्ता सामाजिक कार्यकर्ता बाळा राणे 24 तास कार्यरत. पत्र आहे 2 जुलै 2018. विषय आहे पुरुषांना वाचवा अभियान अंतर्गत. तर आज हे अभियान आणि हे पत्र वाचवून देण्यासाठी योग्यच वेळ होती असं मला वाटतं. कारण महिला दिन साजरा करत असताना समस्त महिलांना मला एकच हात जोडून सांगायचं असेल, या व्हिडिओत माझं काही चुकलं असेल तरी मला पर्सनल कॉमेंट करा आणि जाहीर कॉमेंट करायची असली तरी करा. त्याच्यासाठी नंबर आहे माझा व्हॉट्सअप क्रमांक. जर मला पर्सनल काही माझं चुकलं असेल आणि सांगायचं असेल तर नंबर आहे व्हॉट्सअप नंबर 97 64 23 63 48. याच्यावर तुम्ही माझं काही चुकलं असेल तर व्हॉट्सअप मेसेज करू शकता. पुन्हा एकदा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असं मला सांगायचं आहे, आम्हाला एका पुरुषाने जन्म नाही दिला आहे, महिलेने, म्हणजे आम्ही आईच्या उदरातून आलो आहे. पण आई आणि बाई ह्याच्यात काहीतरी जी तफावत चालली आहे, सामाजिक समस्या ज्या तयार होत आहेत त्या बऱ्याच काही गंभीर होत आहेत. बऱ्याच आईंवर काही बाई घरेलू हिंसाचाराच्या खोट्या तक्रारी करतात आणि काय होतं त्याचे गंभीर परिणामही आपण बघितले. आणि बऱ्याच आई आपल्या मुली समान सुनेवर सुद्धा काय अन्याय करतात त्याच्याही आपण हे कहाण्या किंवा स्टोऱ्या सगळ्या आपण पाहत असतो. मला एकच म्हणायचं आहे, खरंच आपल्याला स्त्री पुरुष हे लिंगभेद म्हणजे स्त्री पुरुष समानता चळवळ जर खरीच उभी करायची असेल तर कायद्याचा वापर आणि कायद्याचा धाक पुरुषालाही तेवढाच पाहिजे आणि महिलेलाही तेवढाच पाहिजे, एवढं मी सांगतो. आणि एवढंच सांगतो, आज महिला दिन आहे, माझ्या आईचं मी स्मरण करतो. आज एवढी निर्भीडता माझ्या वडिलांकडून आली, पण निर्भीड बाळाच्या मध्ये जे काय बोलण्याचे आणि लिहिण्याचे हे जे काय पद्धत आहे किंवा संस्कार आहेत, मी तर म्हणेन लिहिण्याचं जी काही कला आहे माझ्या आईकडून आली. त्या आज आईचं मी स्मरण करतो महिला दिनाच्या निमित्ताने. आणि माझ्याकडून काही चुकीचं होत असेल तर समाजातल्या तमाम ज्या आई वर्ग आहेत त्यांनी ह्या बाळा तुझं काही चुकतंय म्हणून आईच्या भावनेतून मला नक्कीच माझं काही चुकत असेल तर मेसेज करा. धन्यवाद.